माणसाची नाळ जोडलेली. गरीबातल्या गरीब माणसाचं दुःख ज्याला समजतं, जो सदैव जनतेसाठी स्वतःचा वेळ देण्यासाठी तयार असतो, असाच माणूस खऱ्या अर्थानं लोकनेता असतो. आणि आज आपण नगराध्यक्ष सांगोला नगर परिषदेने एक व्यक्ती नेमलेली नाही तर एक नगरसेवक नेमला नाही तर एक लोकनेता आपण तिथे पाठवतो. जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा घडवला त्या आनंदभाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन करतो. बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला. त्या सर्व विजयी 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि गड घेतला पण गड घेता घेता जी धारात ती आमचे तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले, ते तानाजीसारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला पण स्वतः हारलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. हे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या सांगोल्याचे आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घराचे आहेत. त्यात कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथे निवडून आलेली आहे, त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीररित्या मी अभिनंदन करतो. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा. भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला विजयी मी माझ्या तमाम जनतेकडून. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचं देव आहे, तुमचा आशीर्वाद हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. एकाएकी पडलं का पडलं काय नाही मी बोलत नाही, मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ठीक आहे, माझी पहिली लढाई या तालुक्यातली आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिल्यावर तो लगा कशासाठी तुम्ही रे आडवाला, जोडच तुमची माझी नाही. एक जण मला पुढनं अडवाय बघतोय, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढता नाही जाऊ उपयोग. मी बोललो होतो विशून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं. ज्यांना अहंकार धरला होता अजूनही भारतीय जनता पक्षाला का प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय, काय अहंकार काय गर्व तो होता.
फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीत मी सोसलं सगळं, जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक युवा भावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. काय दोघं हे शब्द बोललो. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायची दीपक साळुंखे बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवा. मी विकासा बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे. तुम्ही मला निवडून द्या. कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुमची कुठेही चूक झाली नाही. मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला लागलो. काय तुम्हाला दोष मी काय म्हणू. दारुडी नाक पाळतो तर त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळायची भोळ्या शंकरांनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला मोका लागा. ठास दिशा आम्हाला डासला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सांगोल्याच्या जडतेने दिलेली आमदारकी तुला नुसती दोस्ता दिला. तू गाडीत फिरत होतास रुबाबात. कुठल्याही गावाला गेले तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची हिल्या. यांनी झाडा यायचं तसे झाला. कुठं गेला ते कसे इकडे बोला कुणाले व्हिडिओ दिसत नाही का. दहा म्हणा आबाला का ती अधिकारी आहेत असं बोलायचं. मी हाताळतो बघा असं बोलू नको. माझी कामं उद्या जनतेची होईल नाही. ती का दाब देतो. त्यांनी काय केलं अधिकारी करते ती कामं. थांब झालं दाबा बोला तर ह्याला काय माहितीच नसेल. फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे. इथं समजाने 100-200 आहेत त्यांना वाटतं बाई काय आबा काय दाबाच. अधिकारी एवढा सोपा नसतो रे. जेवढी घर का अधिकाऱ्याच्या कर्मात आला तर अरे ती झटका झाल्याशिवाय राहत नसते. शांत घ्या. कशाला काय कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची याच्यासाठी मी मुळीच त्या ठिकाणी निवडणूक होतो. आनंदभाऊ बोलला होता. कदाचित मी सुद्धा नसतो तरी सोय आनंदभाऊ निवडून आला असते. मी तुम्हाला आनंदभाऊने सांगितले की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केला. आता तुम्हाला नगराध्यक्ष. तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला. मी बी आमदार नाही. लय उभं गारवात जाऊ नका. ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे राणीताई. तिथं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो. आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष. आता कुणी कुणाचा उपकार मानायचं पिवाय समांतर असतंय. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे, तुमचा एक रूळ आहे. गाडी व्यवस्थित चालली काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठंतरी चेपला जातो, चोरडला जातो. जनतेला कुठंतरी गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता, हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणतीही मोजा जीवनात लागली तर मला आनंद आहे, त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाजी बापूला कधी नाही. घरातला पाय ठेवताना बायकोकडे असं बघत असतो. भाग्यवान असतील तर उद्या तू परत कोकुलीची मी बाहेर ठेवतो. जगलो तर परत येईल, मेलो तर मेलो त्या ठिकाणी. ही माझी जिद्द असते. मी कधी घाबरून घर सोडत नाही. भल्या भल्याशी मी लढाई केली. कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो मी स्वाभिमानासाठी. हा सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासातून आहे. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळागाव दाबून टाकलंय तुम्ही. मला माहित आहे की तो श्वास नाही त्या जनतेला घेता येत. आम्हाला कळतंय सगळे इथं बघतो. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जीवन ठेवली. माझ्या कपडाला लागा माती गेली. काय करू? येडं असतंय, पण किती येडं असतंय ह्याला काय कल्पना. आमचं म्हातारं बाप आमचा कुणाला म्हणतं ते एक शब्द असायचा मला कायम वाटतो. तर काही निस येडं आहे म्हणायला. मी म्हणा अण्णा निस येडं म्हणजे निस येडं म्हणजे जगात काहीच कळत नाही ती निस येडं. 10 वर्ष म्हणायचे ते आमदार केले. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गाबाळ गुंडाळला. मी म्हणतोय या भानगडीत कोण नका बसा, शांत राहा. एवढ्या वेळ मी फिरतो, परत बघा काय खावा काय नाही. काय जया काय सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली, यशराजी फिरला. जनतेत न उठावा आहे बापू. आवाज पाहिजे. आता आवाजशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसा नका. म्हणलं नाही कळली जनता. दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते. तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोलले. आनंद भाऊ दारात आला. तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ मध्ये. आमच्या का मारती आम्हाला नाही बी म्हटला होता. त्याला होयच म्हटला. सगळ्याला होय म्हटलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळायचं? आणि पुढचं जुळवायसाठीच मी हे सगळं केलं. एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके. काय यंत्रणा मला माहित होतं. मतदानाचं मतदान संपलं. दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडे कापडा या दुकानात दिसत होत्या. पोरं सगळी आहे मला ती बरं झालं रे. वर्षभर पेट बंद होती. पेट खाळ 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 खाळा. काय वाईट केलं शाही? ही काय मी वाईट केले? मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण रे विचारत नव्हतं. देवा शपथ सांगतो तुमच्या दारात कोण येत नव्हतं. ही घरात बसून मार्क होतो. की आमचा शिवानाला पोरगा तडक्यात वाचला का? नाहीतर त्या रुळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोराची एवढी सवय लागली होती. भाऊ ती रफीबाई निवडणुका लढवतच नव्हती. अर्ज भरून द्यायची. अशा काय कडकड करणार की 7 जण बिनविरोध झाल्यानेच आम्हाला कळायचं. त्यांना वाटलं ही निवडणूक अशी. बापू अर्ज भरत दणक्यानं अर्ज करून गेल्या नाही. सगळ्यांच्या घरी गेल्या. त्या गडी लय मोठं काय ओझं घेऊन गेलं तर मला सगळं माहिती. एकही अर्ज निघाला नाही माझा.
न उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला, पण या सांगोला तालुक्यातल्या गोरगरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुक्यात सांगोला शहर, हे जे आमचं आहे वैभव सांगोल्याचं, ते वैभव आम्हाला जीवन ठेवायचं. सगळ्या भीती मावड्या पडला बनायचं. 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो तो. यावर कुठं आहे, वर्षभर झाली कामाला लागलाय ते. त्यांना मी उभा राहावा म्हणलो नाही, तुम्हाला तिकीट देणार म्हणलो नाही. एक जण काय करतोय, बसच्या बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चालतो. दुसरा का करतोय, दिवाळीच्या बॉक्स वाटायला. का खर्चायला लागले बावड्या? तुला एकदा दाब दिलता मी, लय खर्चू नको, तुझी उमेदवारी मी देणार, रद्द झालेली आहे, खर्चात लागा पोट नको म्हणलो. बॅग घातलं त्याला. एवढं झालं न परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करा. यावलकर म्हणणार मी वर्षभर इतका राबलोय, मला करा. मावल्या म्हणणार गणित चुकतोय हो बापू, तुम्हाला माहित नाही, इकडे आपलं गोदडे डवरे बुरड्या बिरड्या मेळ लागत नाही. गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं, चिठ्ठीने मावल्याची पुरुष निघाली आणि यावलकरची महिला निघाली. तवाही वाढलं कुठं मारला आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला ते आमचा दोस्त काय ते दिलावर भाई म्हणायचे पडतंय, मावल्या पडतंय. ती आमचा होनराव म्हणायचा माझी गेम मध्ये झालेल्या मी निवडून देतो. मला एक जण आला म्हणला तसलं काय नाही. म्हणला चंदन दुकानात आहे, 3 वाजता तांदूळ इकत बसला, त्याने हे सांगतोय एवढ्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही मी. एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर, ही निवडणूक जातीच्या गणितावर, ही निवडणूक भावभावकीवर नव्हती. ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची. आणि त्यासाठी सगळ्यांची गणितं बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हा सगळ्याला माहिती. आता मी बोलत नाही, बोला नको भानगडीत पडाय. म्हातारपर्यंत सकाळी शिवाय घालाय. तुझा या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट, मी त्यावेळी म्हणलो होतो पीटी माहिती. आमदारकीचं गणित केलंय. एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं, दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं. दीपक आबानं माझी मतं खायची, बाबासाहेबांना निवडून यायचं. तेच गणित घड्याळी मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी ही केलं, गबाळ गुंडाळायचं आणि मारते आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदाराने झपके सर तुम्हाला तर 2000तच गुंडाळे त्या ठिकाणी. आबा ते आमचा आमदार साहेब, आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला. म्हणलं काय पट्ट्या डावू खेळायला कसला हुकीम एक्का आणि काय काढलाय. बरं काढू द्या की काढू द्या, त्याचं मला वाईट नाही. हुकमी एक्का काढलाच काढला 90 वर्षे 73 झाला. आता हे पाणी कसं चालायचं म्हणलं आता हे आनंदभाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला चटा 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 चालायचं पुढे जाते ना. आता मीन मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार तरी बरं झालंय. ते रफिकबाई नको होय म्हणत होतं, पण मला ते थोडं
बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी होती. तिथं का माझी मौदानं गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो. आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावालेली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा. काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या, करून टाकू. रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. रस्ता वापरला कोणी जर पडल्यावर मारते आव्हान मारते की बाळे त्या रस्त्याला मला नावं ठेवली. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारदे आबा. खर्च केला तुमच्या कामाला पाटली बाहेर तरी याला घरात गावात आला तर तुमची अडचण किती झाली. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात त्याला रस्त्यावर फिरायचा कशाही पैसे पोचतायला. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने केली. ब्रह्मदेवाची पूजा जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येतात. तुमच्या लक्ष्मी असेल घ्या कमळातल्या फुलाची लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे बुद्धिमत्ता. डोक्यानं तुमचं काम करून टाकलं. आम्हाला लय पैशाने काय तुमचं भ्या काय वाटलं. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव आठवतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राज दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर जात. 9 ग्रह प्रसन्न झाले. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण. या विश्वातला महाबली कोण होता रावण. रावणाने जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जवळ पायात पडत होती स्वर्गात. थोडी ताकद रावणाच्या. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका चाळून खा केली. अरे जनताच आमची वानर सेना आहे. त्या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जडितेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जडितेचा कधीही अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. तुझ्यात राहायचं आहे का नाही. कुणाला भाषा वापरते नका. दीपक बाबा तू 500 फोन तू जायचं रेकॉर्ड माझ्याकडे. तुझ्या गावात राहायचं आहे नाही. वाघ नीट वाघ काय करतोय. बापू संग फोटो कसा तुझा बघून घे. याद राखला ना काय. तुझं गाव जवळा माझं गाव महूद. बाबासाहेबाचं पिनूर. दादागिरी करताय सांगूल्या. माणुसकीनं माणसं आहे ती बरं ना. आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला बाबासाहेबला पिनूर दाखव. त्याने बसा बोलत मायानं राहा. गोड बोला. सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असते उद्या नसती. तिचा खेळ लय मोठा आहे. तिचा खेळ काय बारका नाही. हवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येईल. जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे. जीवनात तुमच्या बरोबर जाणार आहे सत्व फक्त बरोबर जाणार. या मतदारांनी मतदान केलं. विजयी तुम्ही झाला असाल. पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्याने ज्याने धनुष्यबाण लावला त्यांना स्वर्गात त्याच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पागोळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे नाही. त्यात राम नाही तुमच्यात राहील.
असलं जर पुढारपण करायचं माझ्या वाट्याला आला तर आई शपथ मी सांगतो एंट्रीची बाटली नाही तर फास्ट घेऊन निघतो जगायलाच नको म्हणलं असतं. असलं हे काय जगणं झालं. काय पद असते पदे आम्ही आमदारक्या भोगल्या आणि आमच्यासाठी रुबाबशीर आमदारकी भोगाय 7 जन्म घ्यायला लागतात. बापूच होता आणि आमदार हे आमदारच होता. 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील मीडियाशी कोण शहाजी पाटील बघाय थांबली. सगळ्यात उशिरा मी गेलो. मतमोजणी सकाळी 10 संपली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. दिवस मावळाला पोचलो तिथं. ज्यावेळी मी गेलो तर पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला की शहाजी आल्या घ्या मीडियाला दाखव. त्यात 12 इंग्रजी 4 हिंदी 2-4 मराठी बोल. तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारला. मी एकच उत्तर दिलं. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्याकडनं आहे. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्या सांगोला तालुक्यांच्या मतदाराकडे आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे असं जर सांगोल्याला माझ्या या आणि माझ्या तमाम जनतेला विचारा की बापू कसा निवडून आला. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आबासाहेबाला पाडण्या एवढा मी मोठा नाही. तो निर्णय जनतेचा होता म्हणून मी निवडून. आम्ही आबासाहेबांचं मोठे पण ठेवलं केलं. एवढ्या मोठ्या माणसाला पाडण्याची माझी ताकद नाही. जनतेने निर्णय घेतला. का घेतला याचं नंतर परीक्षण. असे आम्ही विजयी पोचवले. जिकडे आबा तिकडे गुलाल. मारते आबा गरीब आहे रे म्हणून व्यवस्थित नाही तर मारते आबानं खरं तर काय करावं तो मत मोजल्या तिकडे नाही जाया पाहिजे इकडे जाया पाहिजे. पहिला तडाखा देऊन सांगायला पाहिजे कुठे गेला गुलाल तू जिकडं तू तिकडे गुलाल. माझा गुलाल कुठा घेऊया छापरात काय तर बोलायचं. पुन्हा ती मी निवडून आलो 19ला किंग मेकर. कशाला किंग मेकर काय चाललंय. भागीदारी परत मी निघली. मताली सत्ता 10 झाली. सगळं असलं आहे गेली. 90ला माझ्या गाडीत बसला आम्ही पण. 95ला भाई गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला. कवाच न पडणारा ती माणूस पडला. काय पायगुण ही पायगुण. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरोधी भारत भारती विजयदादाच्या गाडीत पडला. विजयदादा पडला. संजय मामा झाला खासदार त्याच्या गाडीत बसला. रणजित निंबाळकर निवडून. आणि काल रणजित दादाच्या गाडीत बसला. दहनशील मोहिते पाटीलाला रणजित निंबाळकर पडला. ही पायगुण आला. अरे कुणी आता इथनं पुढं उभा राहिला तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी ते ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाला अजिबात त्याला बरोबर घेऊ नको. ते जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे. माझी बीजी माती मोजू नको. माझ्या माती आहे नाला लागून रे. चिक मौदाची माती वेगळी माती आहे. आमची आई काय असली घरंदाज घरं तुझ्यावर नव्हती. तुझी आई बाबा मोठ्या घरातली. आम्हाला काय 4 बैला नांगर माझी आई आणलाय. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्ट्या गाणं. आणि मी माझा लहान भाऊ चापकान पुढं बैल आणत. नांगर उचला एखादा हपक्यात अशी करून अशी टाकत होती. 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्या चिक मुला खरं खोटे विचारायचं.
एका वळीने सर्वे घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराई धार त्यात सर्व्या नुसत्या पडत न्यायची आम्ही लाकडी टाकायची जेव्हा बस 16-17 चपात्या 8-9 अंडी एकावडी कुसकरून ओढत तिचं ताकाचं दूध पेढे नाही गेले सोपा नाही पण मला दमू नका मला काय बोलू नका माझ्या वाटेत जाऊ नका निवडून मी प्रामाणिक आहे चांगल्या माणसाला मी निवडून दे त्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी बेईमानी केली मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून ही माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत असतो गाव तुम्हाला भेटत आहे राणीत आहे सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या बाजून द्यायची घराकडे जेवायचं आणि दुपारी जेवण द्यायचं नाही का आला तर सगळं म्हणायचं चला नगरपालिकेचे डबा घेऊन येते रात्रंदिवस राबा जनतेची सेवा करा निवडून आलो का त्यांना घेऊन देऊ भाषण केलं तुम्ही सगळ्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली मित्रांनो ही ताकद ही शक्ती आहे आपली ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रपर्यंत संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारं ते नेतृत्व भरल्या हाताने शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं